या क्षणाची मोठी बातमी बघूया ती म्हणजे भरत गोगावले अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आहे, रायगड मंत्रिपदाचा वाद आता दादांच्या कोर्टात गेलाय का हा सवाल आता उपस्थित होतोय। एकंदरीत आपण बघितलेलं होतं भरत गोगावले अजित दादांची भेट घेताय। रायगडच्या पालकमंत्री पदावरून जो सुरू झालेला वाद आहे तो आता थेट अजित पवार यांच्या दरबारी मांडला जाणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। भरत गोगावले अजित पवार यांची नेमकी का भेट घेत आहे, कारण आपण पाहिलं अजितदादा यांच्या पक्षातल्या ज्या आदिती तटकरे आहेत त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं, मात्र हे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळेल अशी अपेक्षा असताना हे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आलं। त्यामुळे या संदर्भात बातचीत करण्यासाठी, या संदर्भात संवाद साधण्यासाठी अजित पवार यांच्या दरबारी भरत गोगावले गेलेत का हा सवाल सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली। आम्ही अजित दादांची आमची मीटिंग आहे खात्याची आणि त्यासाठी आम्ही आलोय, परंतु दादा जेवायला गेलेत। आम्ही पण काहीतरी खाऊन येतो आणि मग आमच्या खात्याची मीटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला सांगतो। मग माझे जोडीवाले आहेत ना, काय यायला नको, जिल्ह्याचा प्रश्न असतो ना। दोघेही आमदार जे आहेत ते सातत्याने तटकरेंचा विरोध करतात आहेत, तटकरेंच्यावरती टीका करतात आहेत की तटकरेंच्या मुलीला रायगडचं पालकमंत्री पद मिळालं नाही पाहिजे म्हणून। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे, मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो। चल, ठाम आहात का पण पालकमंत्री पदावर ठाम आहात? ठाम आहे नाही नको नको आता जरा समज। चल थांब ना जरा, आता नको ना, आता मी आहे ना बरोबर। चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा। चल शिक्कामोर्तब होईल का 2 दिवसामध्ये? पालकमंत्री रायगड जिल्ह्याला भेटला तर तुमचं सहमत असेल का त्या निर्णयाला? आता तुम्हाला सांगत नाही, जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करू। शेवटचा प्रश्न घेतो, 2